Hello. In this lecture, we'll try to learn the symbiotic association of lichens and rhizobium. ओके. प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये आपण बघितलेलं आहे की मायकोरायझा काय आहे. ठीक आहे. तर आता आपण एक डिफरंट सिम्बायोटिक असोसिएशन बघू. लायकेन्सचं सिम्बायोटिक असोसिएशन बघू. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे सिम्बायोटिक असोसिएशन काय असतं ते. सिम्बायोटिक असोसिएशन मीन्स म्युच्युअलिझम असतं. त्याच्यामध्ये म्युच्युअल बेनिफिशियल टू each other. ठीक आहे. बोथ द पार्टनर्स आर गेट बेनिफिटेड. मायक्रोरायझम मध्ये बघितलं होतं आपण की फंगस आणि रूट्सचं म्युच्युअलिझम होतं. इथं लायकेन्स मध्ये ओके लायकेन्स मध्ये फंगाय अँड अल्गीचं म्युच्युअलिझम आहे. Okay, both the partners get benefited from each other. In case of mechanical structure development or in case of any nutritional health, they both rely to each other and ecologically both get sustained to each other. Okay. त्याच्यामध्ये लायकन्स हे तीन प्रकारचे लायकन्स आहेत. त्याच्यामध्ये एक आहे क्रुस्टिकोज. ठीक आहे. क्रुस्टोज किंवा क्रुस्टिकोज आहेत. नंतर आहे फोलिओज. नंतर क्रुस्टिकोज, फोलिओज, एक लास्ट टाइप फ्रुक्टिकोज. फ्रुक्टिकोज हे तीन टाइप्स आहेत. त्याचे मॉर्फोलॉजी किंवा अॅनाटॉमीनुसार हे तीन टाइप्स केलेले आहेत लायकन्स. लायकन्सला आपण मराठीत काय म्हणत असतो, दगडफूल म्हणत असतो. ठीक आहे. पंजे आणि अलगीचं असोसिएशन असतं, म्युच्युअलिझम असतं. जनरली लायकन्स ग्रो होत असतात याच्यावरती, रॉक्स वरती. ठीक आहे. रॉक्स, वुडन मटेरियल किंवा बिल्डिंग्स असतात. तर जुन्या बिल्डिंग्स असतील त्या जुन्या बिल्डिंग्स वरती पण, ओल्ड बिल्डिंग्स वरती पण ग्रो होत असते लायकेन्सी. तर जनरली लायकेन्स इकोलॉजिकली दे रिक्वायर द मॉइश्चर फॉर देअर ग्रोथ और ह्युमिड कंडिशन. ठीक आहे. मॉइश्चर, ह्युमिडिटी अँड दे रिक्वायर सनशाईन or also require dumb places for their maximum growth. ओके, असं म्हणू शकतो आपण. तर अशा पद्धतीचे लायकेन जनरली याला मीन्स सिटीच्या नियर सिटी आढळत नाही. ओके, दे डोंट सर्वाइव्ह नियर द सिटी. बिकॉज why they don't survive near the city or any metropolitan city? Because they are sensitive to pollution. Okay, lichens are highly sensitive for pollution. That's why they don't grow near the cities. They generally grow in a forest or any ecological well developed conditions. ओके. त्याच्यामध्ये जिथं ॲब्सेन्स ऑफ पोल्युशन आहे किंवा बाकीच्या पोल्युटिंग फॅक्टर्स कमी आहेत तिथं त्याची ग्रोथ जास्त होत असते लायकन्सची, आणि तिथं त्यांची ग्रोथ होत असते. लायकन्स जनरली आर स्लो ग्रोईंग असतात. ठीक आहे. जनरली एखाद्या वर्षामध्ये ते 2 ते 3 mm पर्यंत ग्रोथ करू शकतो. ठीक आहे. लायकन्स तुम्हाला लायकन्सची फिगर दाखवतो मी आणि आपण त्याचे टाइप्स बघू थोडेसे. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचे लायकेन्स असतात. 1 मिनिट. असे तुम्हाला फिगर मध्ये दिसत आहेत आता. तर ते काय, ते लायकेन्स आहेत. ठीक आहे. दिस इज अ लायकेन. फंजाय और अल्गीचं म्युच्युअल असोसिएशन आहे तिथं. आपण त्यांना म्हणतो लायकेन्स. तर लायकेन्स बेसिक मॉर्फोलॉजी और अॅनाटॉमीच्या बेसिसवर
बेसिक 3 टाईप्स आहेत. वन इज क्रुस्टोस टाईप किंवा क्रुस्टिकोस टाईप म्हणतो त्याला आपण, किंवा सेकंड इज फोलिओज अँड थर्ड इज फ्रुक्टिकोज. ठीक आहे. तर तिघही टाईप हे बेसिक टाईप आहे. आय थिंक एक टाईप आहे अजून याच्यामध्ये, फुल स्कॅमोसस का असं काहीतरी टाईप आहे, पण आपल्या सिलेबसमध्ये नाही येतं. मीन्स ॲग्रिकल्चरला मी अजून कोणत्याच बुकमध्ये बघितलं नाही तो, असं जस्ट वाचलं होतं मी नेटवरती. तर क्रुस्टोज मध्ये क्रस्ट लाईक असतात ते. ओके. तर याच्यामध्ये आपण जर हे असे दिसतात लायकेन्स क्रुस्टोस टाईपचे. क्रुस्टोस जनरली मीन दे शोज अ क्रस्ट लाईक अपीअरन्स. ओके. नंतर ट्रान्सवर्स सेक्शन जर घेतलं आपण लायकेनचं, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं कॉर्टेक्स, नंतर फंगल हायपी बघायला मिळते. त्याच्यामध्ये मेडुला रिजन आहे, त्याच्यामध्ये ते फंगल पार्टनर आहे तो. ओके. फंगल पार्टनरला याच्यामध्ये काय म्हणतात, मायकोबायंट. अल्गी लायकेन्स मध्ये फंगल पार्टनरला मायकोबायंट म्हणतात आणि अल्गल पार्टनरला फायकोबायंट असं म्हणतात. ठीक आहे. या दोघी टर्मिनॉलॉजीज लक्षात असू द्या. याच्यामध्ये बघ, क्रुस्टोस टाईपमध्ये याचा ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला क्रस्ट लाईक अपीअरन्स दिसतो. त्याच्यामध्ये फक्त सेंट्रल जे दिसत आहेत तुम्हाला ते अल्गी प्रेझेन्स असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये अल्गीची ग्रोथ होत असते. जनरली कोणते अल्गी असतात तर नॉस्टॅफ, ठीक आहे, किंवा ट्रिबोक्सिया किंवा ट्रेंटिफोलिया या अल्गा प्रेझेंट असतात फंगसवरती. ठीक आहे. म्हणजे फंगसच्या म्युच्युअली असोसिएशन असतं त्यांचं अल्गाचं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय बाकी हायपल ग्रोथ दिसते आहे अल्गीच्या बाजूने. तर जनरली अल्गा काय करत असते माहिती का, तर म्हणजे मॉइश्चर असतं ना, सराउंडिंग मॉइश्चर ते ॲब्सॉर्ब करून घेत असतं आणि त्यामुळे ग्रोथ ही स्टार्ट होते अल्गीची तिथं. आणि त्या ग्रोथवरतीच, ओके, त्या ग्रोथवरतीच किंवा त्या वॉटर कंटेंटवरतीच हायपी पण ग्रो होत असते. ठीक आहे. हायपीला वॉटर कंटेंट मिळत असतं अल्गाकडनं आणि अल्गाला हायपीकडनं न्यूट्रिएंट हे मिळत असतं, ग्रोईंग कंडिशन किंवा बाकीचे काही ॲक्सेसरी मटेरियल असतात जे अल्गा हे प्रोव्हाइड करत असतं किंवा मायक्रोबायंट हे प्रोव्हाइड करत असतं. ठीक आहे. नंतर आहे फोलिओज. फोलिओज मीन्स लीफ लाईक. फोलिओजचा अर्थ होतो लीफ लाईक स्ट्रक्चर. जर क्रॉस सेक्शन जर घेतला आपण फोलिओज टाईप लायकेनचा, तर आपल्याला कॉर्टेक्स इथं आधी मिपिडर्मल लेअर सारखं एक प्रेझेंट असतं लीफ सारखं. त्याच्यानंतर मग कॉर्टेक्स असतं, कॉर्टेक्स आहे, नंतर मग हे अल्गा दिसत आहेत तुम्हाला, इंडिव्हिज्युअल अल्गल पार्टनर. त्याच रिजनमध्ये परत हायपी पण असते, त्यालाच मेडुला म्हणतात. तर हायपी आहे, परत रायझिन्स आहे. रायझिन्स इज नथिंग बट द रायझॉइड लाईक स्ट्रक्चर असतं, ते फंगसचं स्ट्रक्चर आहे, रूट लाईक स्ट्रक्चर. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एक आपण जर अँजिओस्पर्मिक प्लांटचे लिव्स जर घेतले आणि त्याचा क्रॉस सेक्शन घेतला, त्याच्यामध्ये कसं कॉर्टिकल सेल्स बघायला मिळतात, तसं इथं पण सुडो पॅरेन्कायमेटस सेल किंवा कॉर्टेक्स सारखा एक कॉर्टिकल सेल सारखा आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळतं. त्यामुळे त्याला एक फोलिओज नाव दिलेलं आहे, बिकॉज इट्स क्रॉस सेक्शन सीम्स लाईक द लीफ क्रॉस सेक्शन. ओके, दॅट्स वाय वी कॉल इट foliose. That means leaf-like. This is a transverse section of that foliose lichens. And last one is fructicose. Fructicose is generally filamentous lichen. फिलामेंटस लायकेन आहे, मीन्स जे फंगल पार्टनर असतात ते फिलामेंटस ग्रोथ करत असतात आणि त्याच्यावरतीच ट्रिबॉक्सियाची ग्रोथ ही होत असते अल्गल पार्टनरचे. ठीक आहे. जर ट्रान्सव्हर्स सेक्शन जर घेतला आपण त्याचा, तर अशा पद्धतीने तुम्हाला नेकलेस शेप ट्रान्सव्हर्स सेक्शन दिसतो त्याच्यामध्ये सर्क्युलर. याच्यामध्ये मेडुला असतो, मेडुलामध्येच हायपी प्रेझेंट असते किंवा मायसिलियम प्रेझेंट असतो, त्याच्यामध्येच फायकोबायंट किंवा अल्गल पार्टनर हा प्रेझेंट असतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा की फ्रुक्टिकोज हा फिलामेंटस टाईप लायकेन आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने लायकेनचे हे 3 मेजर टाईप्स आहेत. तर जनरली लायकेनचा यूज केला जातो मेडिसिनमध्ये. तर लायकेन इज यूज टू ट्रीट द हायड्रोफोबिया. ठीक आहे.
हायड्रोफोबियाला ट्रीट करण्यासाठी लायकेनचा यूज केला जातो असं म्हणतात. एक हायड्रोफोबियाला ट्रीट करण्यासाठी कंटेंट आहे लायकेनमध्ये असं म्हणतात, बट त्याचं एक कमर्शियली अजून काही असं प्रॉडक्ट नाही बनलेलं आहे किंवा त्याचं कमर्शियलायझेशन झालेलं नाही अजून. फक्त एक प्रकारचं त्याच्यामध्ये असं केमिकल प्रेझेंट आहे असं त्याचं डिस्कवरी झालेली आहे फक्त. ठीक आहे. ते ॲक्ट्स ॲज अ क्युअर फॉर द hydrophobicity and also used for the different lung to cure the chronic lung diseases. ओके. म्हणजे लायकन्सला अजून काय म्हणतात, लायकन्सलाच आपण डिअर मॉस पण म्हणत असतो. ठीक आहे. डिअर मॉस म्हणत असतात त्याला, कार तर ते त्याच्यावरती डिअर जे आहे ते ग्रेझिंग करत असते, त्याच्यामुळे त्याला डिअर मॉस म्हणत असतात. ठीक आहे. मीन्स दे यूज ॲज अ फूड म्हणून पण यूज केलं जातं लायकेन्स. नंतर बाकी काही लायकेनचे लाईक यूज आहे तर फॉर्मेशन ऑफ डाय. ठीक आहे. स्टेन किंवा डाय प्रिपेअर करण्यासाठी पण लायकेनचा यूज होतो. डिफरंट कलर्स असतात त्याच्यामध्ये किंवा बायोलॉजिकली ॲक्टिव्ह स्टेन्स असतात त्याच्यामुळे डाय असतात त्या पण आयसोलेट करतो आणि त्याची स्टेनिंग पर्पजसाठी यूज करत असतो आपण डिफरंट मायक्रोस्कोपिक टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी. ठीक आहे. अशा पद्धतीचे यूज आहेत लायकेनचे. तर नंतर आपण रायझोबियमचं घेऊ. ठीक आहे. लायकेनचं झालं आता. तर रायझोबियम तुम्हाला माहितीच आहे, नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करतो. दिस इज अ सिम्बायोटिक असोसिएशन विथ द लेगुम प्लांट्स. द फॉर्मेशन ऑफ रूट नोडल रनिंग मध्ये बघू आपण. तर लेगुम प्लांट्स माहिती आहे तुम्हाला, जे प्लांट्स फ्लॉवर डेव्हलप करतात आणि त्यांच्या फ्लॉवर डेव्हलपमेंट झाल्यानंतर ज्या प्लांट्सला पॉड्स येत असतात. ठीक आहे. पॉड प्रोड्युसिंग क्रॉप्सलाच आपण लेगुम प्लांट्स असं म्हणत असतो. ठीक आहे. म्हणजे लेगुमिनस फॅमिलीमधले जे आहेत त्याला लेगुम प्लांट्स म्हणतो. तर लेगुम प्लांट जे आहेत तर ते काय करतात, सॉइलमध्ये जनरली रायझोबियम बॅक्टेरिया हा सॉइलमध्ये प्रेझेंट असतो. ओके. इट इज सिम्बायोटिक बॅक्टेरिया आहे तो सॉइलमध्ये प्रेझेंट असतो. तो रूट हेअरच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आला, ठीक आहे. आता इथं स्लाइडमध्ये तुम्हाला दिसतंय की प्लांट रूटचे रूट हेअर आहे. तर रायझोबिया अटॅच टू द रूट हेअर. रूट हेअरला हे रायझोबिया अटॅच झाल्यानंतर दे elicited the mechanism of formation of galls. Okay. After that they produce the infection thread and that infection thread bacteria can enter the root cells. बॅक्टेरिया रूट सेल्स मध्ये एंटर होतात आणि इन्फेक्शन थ्रेड हा डिझॉल्व्ह होतो आणि नंतर गॉल फॉर्मेशन होतं. बॅक्टेरिया चेंज इंटू बॅक्टेरियड्स. ठीक आहे. तर बॅक्टेरियामध्ये गेल्यानंतर त्याची साईज किंवा एक प्रकारचं थिकनेस येते बॅक्टेरियाला, त्यालाच आपण त्या कंडिशनला बॅक्टेरियड्स असं म्हणत असतो. ठीक आहे. पॅक रूट सेल एनलार्जेस म्हणजे एकाच सेलमध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ बॅक्टेरिया डेव्हलप होतात, त्याच्यामुळे ते सेलची साईज एनलार्ज होते. ठीक आहे. सेलची साईज एनलार्ज होते आणि त्या नंबर ऑफ बॅक्टेरियाला आपण बॅक्टेरॉइड्स असं म्हणत असतो. बॅक्टेरिया म्हणा किंवा बॅक्टेरियाज म्हणा काही फरक नाही पडत. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मग हार्मोनल सिक्रेशन होतं किंवा हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे काय होतं, प्लांटमध्ये रूट गॉल्स फॉर्मेशन होतं किंवा नोड्यूल फॉर्मेशन होतं. ठीक आहे. तर एनलार्ज रूट सेल जे आहेत, नोड्यूल आहेत, तर हे नोड्यूल तुम्हाला फिगरमध्ये दिसत आहेत. ॲक्च्युअल इमेज आहे ती. जर आपण याचं प्लांट पुल आउट केलं, बेंगाल ग्रॅमचं प्लांट पुल आउट केलं तर आपल्याला असे रूट नोडूल दिसतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. रायझोबियमचे. तर याच्यामध्ये मेथीमध्ये पण असं दिसतं किंवा जे ग्रॅमिनस आपलं लेग्युमिनस फॅमिलीमधले प्लांट्स आहेत तर त्यांच्यावरती असे गॉल फॉर्मेशन होतं. ते गॉल फॉर्मेशन कशाचं असतं, रायझोबिया बॅक्टेरियाचं. ठीक आहे. तर आता गॉल फॉर्मेशन बघितलं तर आपण रायझोबिया ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन कन्वर्ट करत असतो इंटू द अवेलेबल फॉर्म. तर अवेलेबल फॉर्म कोणते कोणते आहेत प्लांट, NO2 आणि NO3 मध्ये हे घेत असतो, नायट्रोजन घेत असतो प्लांट, त्याला अवेलेबल फॉर्म म्हणत असतो. ठीक आहे. जसं फॉस्फरस HPO4 किंवा H2PO4 फॉर्ममध्ये जसा असतो फॉस्फरस अवेलेबल, तसा
नायट्रोजन हा NO2 किंवा नायट्रेट फॉर्ममध्ये अवेलेबल असतो प्लांट्सला. ठीक आहे. फक्त काही प्लांट्स आहेत जे अमोनियम फॉर्ममध्ये, पोटॅटो किंवा पॅडी आहे ते अमोनियम फॉर्ममध्ये नायट्रोजन घेत असतात. ठीक आहे. तर ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन हा फिक्स करण्याचं काम कोण करत असतं? नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, तो म्हणजे रायझोबिया. ठीक आहे. जनरली ऑर्गॅनिक मटेरियल आहेत, काही अमोनिफाईंग बॅक्टेरिया आहेत, ते पण ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन रायझोस्फेरिक सॉईलमध्ये एंट्रॅप करण्याचं काम करतात. आणि हे बॅक्टेरिया तर असतातच. ठीक. त्याच्यामध्ये मग एक नायट्रोजिनस एन्झाईम कॉम्प्लेक्स असतं. नायट्रोजिनेज एन्झाईम कॉम्प्लेक्स असतो. तर ते नायट्रोजिनस एन्झाईम कॉम्प्लेक्सचं एकच काम आहे की त्याचं वर्क फंक्शन एकच आहे की तो ऑक्सिजनला डिॲक्टिवेट करत असतो. ठीक आहे. बिकॉज प्रेझेन्स ऑफ मॉलिक्युलर ऑक्सिजन can harm the reaction of the nitrogen fixation. That's why nitrogenous enzyme complex deactivate the molecular oxygen. Okay. त्याच्यामध्ये मग ते लेग हिमोग्लोबिन माहितीच असतं तुम्हाला की त्याच्यामध्ये लेग हिमोग्लोबिन असतं, पिंक कलरचे प्रोटीन्स असतात, त्यांना आपण लेग हिमोग्लोबिन म्हणतो. ठीक आहे. मग तेच नायट्रोजनस एन्झाईम आणि लेग हिमोग्लोबिनचा तेच रोल आहे त्याच्यामध्ये की ऑक्सिजनला कॅरी करायचं आणि त्याला डिॲक्टिवेट करायचं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये हे इतकं डिटेल काही बघायचं नाही आपण. तर फक्त नायट्रोजन, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्स केल्यानंतर तो अमोनियम फॉर्ममध्ये येतो. अमोनियम फॉर्ममध्ये मग परत अमोनियाचा अमोनियम फॉर्ममध्ये जातो तो रिॲक्शन होऊन. नंतर मग नायट्रिफाईंग बॅक्टेरिया असतात ज्या त्याला नायट्रेट किंवा नायट्रेट फॉर्ममध्ये तयार करत असतात नायट्रोजनला. ठीक आहे. याच्यामध्ये मग नायट्रिफाईंग बॅक्टेरिया नायट्रोसोमोनास किंवा नायट्रोसोकोकस हे हेल्प करत असतात. ते सॉईलमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतात. ठीक आहे. याच्यामध्ये मग तुम्हाला काय समजतं आहे की नायट्रोजन सायकल पण समजतं आहे. ठीक आहे. तुमचा एक टॉपिक क्लिअर होतं की नायट्रोजन सायकल कसं रन होत असतं, हे करत असतं. मग याच्यानंतर काही बॅक्टेरिया जे असतात नायट्रेट फॉर्ममध्ये रूट ॲब्सॉर्ब केल्यानंतर रूटने नायट्रेट ॲब्सॉर्ब केल्यानंतर ते प्लांटला अवेलेबल होतं आणि त्याच्यापासून अमिनो ॲसिड बनतं. मग त्याच्यापासून डिफरंट प्रोटीन्स बनतील. ठीक आहे. ते झालं, ते प्लांट यूज करते आहे. पण काही वेळेस काय होतं, जो अनयूज नायट्रेट किंवा नायट्रेट फॉर्म जसाच सॉईलमध्ये पडून असतो. अरे यार. ठीक आहे. तर तो तसाच सॉईलमध्ये 1 मिनिट. काही वेळेस प्लांट यूज करून घेते हे नायट्रेट किंवा नायट्रेट, आणि काही अनयूज केलेला नायट्रेट और नायट्रेट फॉर्म मधले ते सॉइलमध्ये पडून असतो तसाच. त्यावेळेस काही डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया जे आहेत, ते डिनायट्रिफाईंग बॅक्टेरिया परत हे नायट्रेट किंवा नायट्रेटचं कन्व्हर्जन ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनमध्ये करत असतात, मॉलिक्युलर नायट्रोजनमध्ये करत असतात, आणि तो ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केला जातो तो नायट्रोजन. ठीक आहे. अशा पद्धतीचे तुमचं नायट्रोजन सायकल सुरू होत राहतं. मग याच्यामध्ये कोणते रायझोबियम जो बॅक्टेरिया आहे त्याचं ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सिंग करण्याचं काम मोठं आहे किंवा त्याचं बिग फंक्शन आहे त्याच्यामध्ये. आणि तो त्याचं रायझोबियमचं रूट सोबत काय आहे, सिम्बायोटिक असोसिएशन आहे. तर त्याला सिम्बायोटिक असोसिएशन म्हणतो आपण. का तर प्लांटला रायझोबियम काय करतोय किंवा बॅक्टेरिया काय करतोय, नायट्रोजन अवेलेबल करून देतोय. आणि रायझोबियमला किंवा बॅक्टेरियाला काय फायदा आहे प्लांट्सकडनं, त्याला राहायला जागा मिळते, मीन्स शेल्टर मिळतं त्याला, आणि एक प्रकारचं मेकॅनिकल स्ट्रक्चर मिळतं आहे फॉर देअर सर्वायवल और अदर ॲक्सेसरी न्यूट्रिशन जे आहे ते ॲक्सेसरी न्यूट्रिशन तो होस्ट सेल थ्रू एंट्रॅप करू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुमचं लायकेन अँड सिम्बायोटिक असोसिएशन लाईक रायझोबिया हे कम्प्लीट झालेलं आहे. ठीक आहे.